हे चिदान दे गा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सैव जोडी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे नवे नवे सदैव वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे संत सम्राट हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराया यांचा फार चरणाचा नसून फक्त 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगामध्ये दिव्य जगद्गुरु तुकोबाराया त्या भगवंताकडे मागणी करतात। असा हा मागणीपर प्रकरणातील अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला। विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते। सर्वच हरिभक्त पारायण। आता वेळ वाया न घालवता आपल्याला अभंगाचं चिंतन वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते। आणि विशेष म्हणजे आमचे माईक सिस्टीमवाले राहिले ना काका त्यांच्यासाठी जरा जोरात कडकड अशी टाळी वाजवा। खूप सुंदर साऊंड सिस्टीम आहे काका, आपले सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करते। पुन्हा एकदा सर्व सज्जन महिला मंडळ पुरुष मंडळ सर्व माता पिता वर्ग पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात। विठ्ठल विठ्ठल अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। या अभंगामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात। आता काही माणसांना प्रश्न पडला असेल की तुकोबाराय आणि मागणी हे एकत्र येऊ शकत नाही काय? तुकोबाराय आणि मागणी हे एकत्र येऊ शकत नाही। तुकोबाराय आणि मागणी हे न जुळणारं समीकरण आहे। असं असताना सुद्धा तुकोबाराय या अभंगामध्ये मागतात कसे याचं चिंतन आपल्याला करायचं आहे। आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सप्ताह वर्षाचा असो महिन्याचा असो 7 दिवसाचा असो अथवा 3 दिवसाचा असो सप्ताहातील 7व्या दिवशीचं कीर्तन हे जागरपर म्हणजे मागणीपर प्रकरणातील असावं। पहिल्या दिवशी अगदी सप्ताहाचे 7 दिवस जे आहेत त्या दिवशी भगवंताच्या नामाचं रूपाचं गुणाचं वर्णन केलं जातं। उद्याचं कीर्तन वेगळं आजचं कीर्तन वेगळं आणि रोजचं कीर्तन वेगळं। विठ्ठल विठ्ठल आजच्या कीर्तनामध्ये भगवंताकडे मागणी करायची असते का 6 दिवस आम्ही भगवंताची भक्ती करतो, कथा श्रवण करतो, कीर्तन श्रवण करतो। खऱ्या अर्थानं उद्या भगवंताच्या नामाचं चरित्र आम्हाला ऐकायचंय, पण त्या अगोदर आज आपण भगवंताला काहीतरी मागितलं पाहिजे। म्हणून तुकोबारायांचा मागणीपर प्रकरणातील गोड असा 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे। मला सांगायचं काय की तुम्हाला प्रश्न पडला असेल तुकोबाराय मागणी न जुळणारं समीकरण आहे। कारण 2 गोष्टी एकत्र येण्यासाठी 2 वस्तू एकत्र येण्यासाठी एकतर त्यांचे स्वभाव तरी सारखे लागतात नाहीतर त्यांचं व्यसन तरी सारखं, बरोबर ना? मागे आवाज येतोय ना, हात वर करा बरं। वर बसलेले पटलं तर असं करा, नाही पटलं तर एका गावामध्ये कीर्तनाला गेले आणि समोरच असे वयस्कर बाबा माझ्या समोर बसले होते। आता कीर्तनामध्ये मी जसं बोलायचे पटो ना पटो कळो ना कळो, पटलं तर बाबा असं करायचं, नाही पटलं तरी पण, नाहीतर काय काय माणसांना मान हलवायची सवयच असते। म्हटलं बाबांना कीर्तन किती कळतंय, कीर्तन 11ला संपवायचं ना, 11:45 संपवलं। गावकरी मंडळी माझ्याजवळ आली, म्हटलं दादा मला कुणाच्याच घरी नेऊ नका,
कोणाचीच ओळख करून देऊ नका, पहिली त्या बाबांची ओळख करून द्या. एवढं चांगलं कीर्तन कुणी ऐकावं का? गावकरी म्हटले कोण? ते भैरव. कळलं, त्यालाच कळलं. 2.5 तासानंतर कळालं बाबा बहिरे होते. काय पाहता तोंडाकडे, म्हणून आवाज येतोय ना. हा, मग दोन गोष्टी, दोन वस्तू एकत्र येण्यासाठी त्यांचे स्वभाव तरी सारखे लागतात, नाहीतर त्यांचं व्यसन तरी सारखं लागतं. उदाहरणार्थ पहा, मला सांगा पेताड्यात पेतड आले तर काय होईल? हा, महिला मंडळ बोलत नाहीत का तुम्ही? जरा फ्रेश बसा, टाईट बसा बरं का. कीर्तनामध्ये तुम्हाला झोप येईल असं मी कीर्तन सांगणार. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, कीर्तनामध्ये कथेमध्ये झोप कधी लागते? काही काही तर कीर्तनाला येतात पण असे बसतात मेलेल्या माणसासारखेच. त्यांच्याकडे जर पाहिलं ना असं वाटते साऱ्या गावाचं दुःख त्यांच्याच वाटेला आहे की काय. पण खरं सांगू का, या जगामध्ये सुखी कोणीच नाही. तुम्हाला वाटत असेल ताई तुम्ही सुखी आहात, मला वाटते तुम्ही सुखी आहेत, पण खरं सांगू या जगामध्ये कोणी सुखी नाही. राजाला वाटते प्रजा सुखी, प्रजाला वाटते राजा सुखी. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे. जो देखे दुखिया दुखिया कोई नहीं रे. देखे सो दुखिया सुखिया कोई समोरच्या श्रोत्यांना कीर्तन पटकन समजता. आता कुठेही काही बोलून काही उपयोग. उदाहरणार्थ पहा, एखाद्या ठिकाणी श्राद्धाचा कार्यक्रम आहे आणि तिथं जाऊन कीर्तनकार महाराज म्हटले उजळले. काय उजळला? मेलं ना ती आता. आणि एखाद्या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम आहे तिथं जाऊन महाराज म्हटले लक्ष देऊ नाही का? लक्ष देऊ नाही का? मरण हे माणसाच्या जीवनातील अटळ गोष्ट आहे. ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरसं सुद्धा तुझंच तेरसं करते. असो, मला सांगायचं का योग्य प्रमाण दिलं. राजाला वाटते प्रजा सुखी आहे आणि प्रजाला वाटते राजा सुखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजाला वाटते प्रजा सुखी आहे, तसं तुम्हाला वाटत असेल ताई तुम्हाला फार सुखी आहे, मला वाटते तुम्ही फार सुखी आहेत. म्हणून कीर्तनामध्ये जेव्हा विठ्ठल असं भजन होईल तेव्हा मुखानं टाळी आणि हातानं भजन. असंच ना, तुम्ही हसतही नाहीत बोलतही नाहीत, नेमकं झालं काय तुम्हाला? महिला मंडळ मुखाने भजन आणि हाताने टाळी एवढंच काम करायचं 1 तास. विठ्ठल विठ्ठल. आपला विषय कुठं चालला होता? पेताड्यात पेताड आले तर काय होईल? हा, पार्टी. आणि भजनात भजने आले तर काय होईल? भजन. याच्या उलट पेताड
पेताड्यात भजनी आणि भजनात पेताड आले तर ती पार्टीही नाही होणार, भजनही होणार, ते जागरण गोंधळ असेल. विठ्ठल विठ्ठल. तसं दोन गोष्टी एकत्र येण्यासाठी त्यांचे स्वभाव तरी सारखे लागतात, नाहीतर त्यांचं व्यसन तरी सारखं लागतं. तसं तुकोबराय आणि मागणी ह्या भिन्न टोकाच्या गोष्टी आहेत. असं असताना देखील ते तुकोबराय या अभंगामध्ये मागतात कसे. आता पहा, 4 मुद्दे मी तुमच्या समोर मांडते. हे 4 मुद्दे ज्याला कळाले समजावं, या गावातील जागरचं कीर्तन सफल झालं. विठ्ठल विठ्ठल. ते 4 मुद्दे कोणते? तसं तर गाथ्यामध्ये 126 अभंग आहेत मागणी प्रकरणातील. का प्रत्येक संतांनी भगवंताला मागितलंय, पण ऐका माझं वाक्य नीट ऐका. प्रत्येक संतांनी भगवंताला मागितलंय, पण स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही, समाजासाठी मागितलंय. तसं तुकोबराय सुद्धा या अभंगामध्ये स्वतःसाठी काहीच मागत नाही, जगासाठी मागतात. ऐका 4 मुद्दे कोणते. पहिला मुद्दा, तुकोबराय मागणी करू शकत नाही का? महाराजांच्या परंपरेला विरोधी. तुकोबराय मागणी करू शकत नाही का? महाराजांनी गाथ्यामध्ये जो निष्काम भक्तांचा सिद्धांत मांडलाय त्यास विरोधी. तुकोबराय मागणी करू शकत नाही का? महाराजांच्या ठिकाणी जे आवाप्त काम आहे त्या कामास विरोधी. आणि तुकोबराय मागणी करू शकत नाही का? त्यांच्या स्वभावाला विरोधी. असं असताना देखील तुकोबराय मागतात कसे? पहिला मुद्दा घ्या, तुकोबराय मागणी करू शकत नाही का? त्यांच्या परंपरेला विरोधी. महाराज म्हणतात भक्ती करायची, पण त्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये भगवंताला काहीच मागायचं नाही का? काही मागणे आम्हानुचित, वडिलाची रीत जाणत. भगवंताची भक्ती करायची, पण मायबाप त्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये काहीच मागायचं नाही. म्हणून तुकोबराय मागणी करू शकत नाही का? त्यांच्या परंपरेला विरोधी. तुकोबराय मागणी करू शकत नाही का? महाराजांच्या ठिकाणी जे आवाप्त काम आहे, काम नाही झालो पायी. तुकोबरायांचं फक्त एकच काम आहे, दिनराजनी हाची धंदा गोविंदाचे, फक्त रात्रंदिवस नामस्मरण करा. जय हो. तुकोबारांनी रात्रंदिवस एकच काम तुकोबारांचं, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, लागलिया छंद मना लागलिया छंद, लागलिया छंद मना
का? आणि पहा, नामस्मरणाचा परिणाम असा झाला, महाराजांची जी आशा होती, जी इच्छा होती, ती समूळ नष्ट झाली. आपलंच पहा ना, म्हातारा माणसं, एक सांगू तुम्हाला, माणूस जसा म्हातारा होतो ना, तशी त्याची आशा जवान होत असते. काय? जसा जसा माणूस म्हातारा होतो तशी त्याची आशा जवान होते. पहा तुम्ही, म्हातारा माणसं जर रस्त्यानं निघाली, रस्त्यामध्ये एखादा दोऱ्याचा बंडल त्यांना दिसू द्या, ते पटकन उचलतात आणि घरी घेऊन येतात. पप्या ठेव ये घरामध्ये. बाबा आहे ना, कशाला ठेव म्हटलंय ना तुला. म्हणजे म्हातारी माणसं म्हातारी आहेत, पण त्यांची जी आशा आहे ती जवान असते. पण साधू संतांची जी आशा आहे ती समूळ नष्ट झालेली आहे. का? कारण त्यांचा विषयाचा विषय तो भगवान परमात्मा. विषयाचा विषय तो भगवान परमात्मा आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. म्हणून तो कोबराय मागणी करू शकत नाही. का? त्यांचं जे अवाप्त काम आहे त्यास विरोधी. तो कोबराय मागणी करू शकत नाही. का? त्यांच्या स्वभावाला विरोधी. महाराज म्हणतात तुम्ही मागा, पण सारखं सारखं मागणारा जो भगवंताच्या मंदिरामध्ये येतो ना, जसा आला त्याला उभंच पेटून द्या. हात पसरी दिले हात पसरी दिले मागायला आला ना त्याला दारातच उभं पेटून द्या. म्हणून तो कोबराय मागणी करू शकत नाही. का? त्यांच्या स्वभावाला विरोधी. आणि शेवटचा मुद्दा आहे, तो कोबराय मागणी करू शकत नाही. का? महाराजांनी गाथ्यामध्ये जो निष्काम भक्तांचा सिद्धांत मांडलाय, काही ना मागे कोणासी तोची आवडे. सारखा अर्ज घेऊन येणारा भक्त देवालाही आवडत नाही, आणि सारखा साडी घ्या म्हणणारी बाई सुद्धा नवऱ्याला. बरोबर ना पुरुष मंडळ? तुमची पत्नी म्हणत असेल, मालक संक्रांतीचा सण जवळ आलाय, दिवाळी जवळ आली, 2-3 हजार रुपयाची साडी घेऊन द्या. तर नक्कीच तुम्ही 2-3 हजार रुपयाची साडी घेऊन द्या. पण याच्या उलट जर ती म्हणत असेल, मालक साडी धुवून द्या, तिला उभ्यानच तुम्ही धुवून काढा. विठ्ठल विठ्ठल म्हणून तो कोबराय मागणी करू शकत नाही. का? गाथ्यामध्ये जो निष्काम भक्तांचा सिद्धांत मांडलाय त्यास विरोधी. पण ते तुकोबाराय या अभंगमध्ये मागतात
कसे याचं चिंतन अभंगामध्ये करायचं. विठ्ठल विठ्ठल आता खाली बसलेल्या काहींना प्रश्न पडला असेल, काही म्हणत असेल ताई तुम्ही सांगता तुकोबाराय मागणी करू शकत नाही, पण त्याच तुकोबारायांनी भगवंताकडे मागितलं कसं ते सांगेल मी तुम्हाला. महाराज असे पंढरपूरच्या वारीला निघाले. तुकोबाराय वारीला निघायचे, दशमीला पंढरपूरला पोहोचायचे, पण तिथे पोहोचण्याच्या अगोदर घरून भाकरी बांधून जायचे आणि तिथे पोहोचल्याच्या नंतर सर्व संत एकत्र यायचे. सर्व संत एकत्र आल्यानंतर नित्यनेमाचं हरिकीर्तन व्हायचं, जागर व्हायचा, भजन व्हायचं. हरिकीर्तन झाल्यानंतर सर्व संत चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी यायचे. चंद्रभागेमध्ये स्नान झालं की त्या वाळवंटामध्ये एकच गजर व्हायचा. एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, एकच टाळी झाली, चंद्रभागे जय हो, एकच टाळी झाली, चंद्रभागे वैष्णवीताईंसाठी जोरात टाळी वाजवा. खूप सुंदर. त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकच गजर झाला, एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, माझा ज्ञान राजा गोपाळांची लाया वाटी. एकच गजर झाला. असा गजर करत करत सर्व संत राऊळामध्ये जातात. सर्व संतांचं दर्शन घेऊन झालं. आता मात्र तुकोबाराय राहिले. तुकोबाराय भगवंताच्या मंदिरामध्ये जातात. आता देवाचं दर्शन घ्यायचंय, पण महाराजांनी पाहिलंय काय. तुकोबाराय म्हणतात दरवेळेला आलं तर देवाची मान खाली झुकलेली असायची. काय दरवेळेला आलं तर देवाची मान खाली झुकलेली असायची. भगवान परमात्मा माझ्याशी दरवेळेला आलं तर काहीच बोलत नव्हते. आज देव समोर उभे आहेत आणि आज उंच मान करून माझ्याकडे पाहत आहेत. नेमकं भानगड काय आहे. तुकोबारायांनी भगवंताचं दर्शन घ्यावं आणि भगवंताला विचारावं, देवा दरवेळेला आलं तर तुमची मान खाली झुकलेली असायची, आज मी तुमचं दर्शन घेण्यासाठी आलो. दरवेळेला आलं तर तुम्ही मला बोलतही नव्हते, तुमची मान खाली झुकलेली असायची, आज तुम्ही माझ्याकडे मान उंच करून का पाहता. त्यावेळेस भगवंत म्हणतात, महाराज तुम्ही माझी एवढी भक्ती करता, एवढे नामस्मरण करता, एवढं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एवढं पुण्य केलंय, एवढं पुण्य केलंय, एवढं पुण्य केलंय की त्या पुण्याचं ओझं माझ्या डोक्यावरती झालंय. जे पुण्याचं गाठोड आहे ते माझ्या डोक्यावरती झालंय आणि खऱ्या अर्थानं एवढं पुण्य झाल्या कारणानं ते ओझं माझ्या डोक्यावरून उतरत नाही. आज यासाठी वर पाहतोय की तुम्ही दर्शन घेण्यासाठी आलात ना, तर यावेळी तुम्ही मला काहीतरी मागाल म्हणून मी तुमच्याकडे वर मान करून पाहतोय.
म्हणून भगवान परमात्मा म्हणतात महाराज तुकोबा काहीतरी मागा. तुकोबाराय सांगतात नाही देवा मला काहीच पाहिजे नाही म्हणून मी काही मागणार नाही. पण भगवान परमात्मा म्हणतात तुकोबा ठीक आहे तुम्ही तुमच्यासाठी काही मागू नका, तुमच्या पत्नीसाठी काहीतरी मागा, तुमच्या लेकरांसाठी काहीतरी मागा, तुमच्या संसारासाठी काहीतरी मागा, पण मागा म्हणजे काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणतात नाही देवा मला काहीच पाहिजे नाही, माझं तरी चित्त कुठं संसारामध्ये लागतं म्हणून मला संसाराकरिता पत्नीकरिता लेकरा बाळांकरिता काहीच नको. भगवान परमात्मा हट्ट धरायला लागले महाराज काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी मागा. मध्ये तुकोबाराय म्हणतात देवा मला काहीच नको काहीच नको. अशामध्ये भगवंताला राग आला. सर्वांनी देवाचं आणि महाराजांचं चित्र डोळ्यासमोर उभं करायचंय बरं का. भगवंताला राग आला. भगवंत म्हणतात महाराज उठा इथून. काय म्हणतात प्रेमाचे भांडणं, त्या ठिकाणी प्रेमाचे भांडणं होऊ लागले, दोघांमध्ये संवाद होऊ लागला. भगवान परमात्मा म्हणतात महाराज उठा इथून, तुम्हाला मी दर्शनही देणार नाही, तुम्हाला जर काही मागायचं नसेल ना आज तुम्हाला मी बोलणारही नाही आणि काही दर्शनही देणार नाही. पण ऐका शेवटी तुकोबारांनी त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली होती. त्या भक्तीच्या जोरावर महाराज म्हणतात ए देवा कुणाला बोलतोस तू. काय म्हणतात देवा कुणाला बोलतोस तू, हे तुझं नाही हे आमचं आहे. काय म्हणतात हे माझं आहे, तू ज्याला माझं माझं म्हणतो ना ते तुझं नाहीच आहे ते आमचं आहे. पहा तुम्ही ज्याप्रमाणे जी शेतकऱ्याची जी जमीन असते, ज्या जमिनीचा उतारा दुसऱ्याच्या नावावर असतो पण शेती करणारा दुसराच असतो बरोबर ना. तसं देवा शरीर भलेही तुझं असू दे पण त्याचा उतारा आमच्या नावाचा आहे म्हणून मी मागणार नाही. भगवान परमात्मा खूप रागामध्ये होते पण देव म्हटले आता थोडं शांत व्हावं लागेल, महाराज तर खूप रागामध्ये आलेले आहेत, आपणच माघारी घेऊ बरोबर ना. संसारामध्ये जर भांडणं झाले एक तर तुम्हाला माघारी घ्यावे लागते नाही तर एक तर तुम्हाला घ्यावीच लागते कुणाला तरी. तसं भगवंतानी माघारी घेतली आणि भगवान परमात्मा प्रेमानं बोलू लागले महाराज काहीतरी मागा ना, तुम्ही एवढी भक्ती केली नामस्मरण करता काहीतरी मागा. वारंवार भगवान परमात्मा म्हणतात तुकोबा काहीतरी मागा, आता काहीतरी मागावं लागेल. असं म्हटल्याच्या नंतर भगवंताचा हट्ट पूर्ण करायचा आहे यासाठी तुकोबाराय म्हणतात म्हणता काही मागा हेची देगा पांडुरंगा. महाराज सांगतात देवा हेची देगा पांडुरंगा, हेचीच म्हटले पुढं काय मागितलं कळू दिलं नाही. हेची देगा पांडुरंग. भगवान परमात्मा म्हणतात गाडी हेची पर्यंत आली पण आता तुकोबाराय मागणार काय आहेत. ऐका जगद्गुरु तुकोबाराय नक्कीच भगवंताला मागणार आहेत. मागणार तरी काय आहेत, काय मागणार आहेत हेची म्हणतायत पण हेचीच्या पुढे काय अभंगाचं पहिलं चरण. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. देवा
भगवंताचा हट्ट पूर्ण करायचा आहे म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी मागितलं. पण काय मागितलं? हेची दाना देगा देवा, हेची दाना देगा देवा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, हेची दाना देगा देवा, हेची दाना देगा देवा, हेची दाना देगा देवा, तुझा विसरण भावा. तुकोबारांनी मागितलं पण हेची दान देगा देवा, तुझा देवा तुम्ही एवढा हट्ट धरता तर एकच मला द्या, काय? हेची दान देगा देवा. देवा या जीवनामध्ये तुमचा विसर कधीच पडला नाही पाहिजे एवढंच दान तुम्ही मला द्या. हे त्यावेळी जगद्गुरु तुकोबारांनी भगवंताला मागितलं. मला सांगा, तुमच्यापैकी एखाद्याला देव जर प्रसन्न झाले, तुम्ही काय मागताल? कुणी मागल मुलगा, कुणी मुलगी, कुणी सून, काही काही म्हणताल देवा मला अशी सून दे ती जशी घरात आली तशी बाहेर निघली पाहिजे. हा, आपण भगवंताकडे मागणी करतो पण अगदी चुकीची मागणी करतो. वाढावे संतान, वाढावे संतान, तुही वावे, तुही वावे, वाढावे संतान, वाढावे संतान, तुही वावे, तुही वावे. वाढावे संतान, आपण भगवंताकडे मागणी करतो पण अगदी चुकीची मागणी करतो. तुम्ही मागू नका असं माझं म्हणणं नाही. तुम्ही नक्कीच भगवंताला मागा पण काय मागा? चांगला मुलगा मागा. कसा मुलगा? छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा मागा, प्रभू श्री रामचंद्र रायांसारखा मुलगा मागा, बाळ ध्रुवासारखा मुलगा मागा, भक्त प्रल्हादासारखा मुलगा मागा. तुम्ही मागणी करा पण आपल्याही कुळाचा उद्धार झाला पाहिजे अशी भगवंताकडे मागणी करा. नाही तर खरं सांगू, कशी मुलं मागा की ज्याचा आनंद भगवंताला झाला पाहिजे. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, ज्याचा आनंद विश्वाच्या मालकाला झाला पाहिजे अशी मुलं तुम्ही मागा. आता मुलं ऐसा देई देवा, जय देवा, ऐसा देई देवा, पाहिजे. पुत्र देई ऐसा देवा, ज्याचा तेही लोकी झेंडा. असा मुलगा मागा की ज्याचा आनंद विश्वाच्या मालकाला झाला पाहिजे. मला सांगा, आपल्याही पोटी मुलं जन्माला येतात पण कशी?
एकदा एका गावामध्ये कीर्तनला गेले. तिथं कीर्तन संपलं आणि एक 7वी 8वीचा मुलगा माझ्याकडे आला. म्हटला, दीदी तुम्ही कीर्तन खूप छान करता, पण एखादं गाणं म्हणता का? मी म्हटलं, बाळू गाणं काही येत नाही मला. बरं ठीक आहे ताई, गाणं येत नसेल तर एखादा प्रश्न विचारू का? म्हटलं विचार, उत्तर आलं तर देईल, नाही आलं तर सोडून देईल. तो म्हटला ठीक आहे ताई, मी प्रश्न विचारतो. पण प्रश्न विचारायच्या अगोदर तो म्हटला, ताई जर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं, काय म्हटलं, प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं तर मी तुम्हाला 400 रुपये देणार, आणि जर नाही आलं तर तुम्ही मला 400 रुपये द्यायचे. ठरले दोघांचे. म्हटलं ठीक आहे बाळ्या, विचार प्रश्न. त्यानं प्रश्न विचारला, पृथ्वीचं केलं ताट, चंद्राच्या केल्या वाती, पृथ्वीचं केलं ताट, चंद्राच्या केल्या वाती, महादेवाला पार्वती ओवळ्या जाती, सांग बरं ताई ती कशावर उभी होती? प्रश्न कळाला का? पृथ्वीचं केलं ताट, चंद्राच्या केल्या वाती, महादेवाला पार्वती ओवळ्या जाती, सांग बरं ताई ती कशावर उभी होती? आता प्रश्नाचं उत्तर मला येत होतं. मी जर म्हटले असते ती पाटावर होती, तो म्हटला असता ती पायावर होती, आणि मी जर म्हटले असते ती पायावर होती, तो म्हटला असता. मी गुपचूप 400 रुपये काढले आणि त्याच्या हातात दिले. मी म्हटलं, बाळू मला काही प्रश्नाचं उत्तर येत नाही, एक काम कर, हे 400 रुपये घेऊन तूच मला प्रश्नाचं उत्तर सांग. त्यानंही तसंच केलं. 400 रुपये होते ना, 200 रुपये परत काढले, माझ्या हातात दिले. म्हटले, अरे ज्या प्रश्नाचं उत्तर मला आलं नाही त्या प्रश्नाचं उत्तर तू दे ना. तो म्हटला, ताई खरं सांगू का, जो प्रश्न मी तुम्हाला विचारला ना त्या प्रश्नाचं उत्तर मलाच येत नाही. मला सांगा, अशी जर मुलं असतील, अशा मुलांचा आनंद भगवंताला होईल का? नाही होणार. मुलगा मागा तुम्ही, नक्कीच मागा, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा मुलगा मागा, बाळ ध्रुवासारखा मुलगा मागा, भक्त प्रल्हादांसारखा मुलगा मागा. मुलगी मागा, कन्या तरी ऐसी दी जैसी मीरा, मुलगी मागा की ज्याचा आनंद भगवंताला झाला पाहिजे. म्हणून तुम्ही मागा, मुलगा मागा. काही काही मागतात पत्नी, बरोबर ना, काही काही पत्नी मागतात, पण सांगू तुम्हाला, संसारामध्ये पत्नी कशी असली पाहिजे? माता सीतासारखी पत्नी असली पाहिजे, माता अनुसूयेसारखी पत्नी असली पाहिजे, की जिच्या नजरेला पतीच्या नजरेतलं त म्हटलं की तपील कळतं, अशी पत्नी असली पाहिजे. हा, आपली पत्नी फक्त तुम्ही आवाज द्या, पप्प्याची माय, ती म्हणते काय, मारक्या म्हशीसारखंच आहे, जागेवरच पंक्चर होतं. अशी जर पत्नी असेल, संसारात सुख येईल का? नाही होऊ शकत. म्हणून पत्नी मागा, पण माता सीतासारखी पत्नी मागा. आता पहा, विषय निघाला महिलांचा म्हणून सांगून जाईल. आता पहा, यामध्ये 4 प्रकार पडतात. जेव्हा मुलगी लग्न करून सासरी जाते ना, तिचे 4 प्रकार पडतात. ते 4 प्रकार कोणते ते मी तुम्हाला सांगते, विषय निघाला म्हणून. पहिली आहे सांग कामी. लक्षात ठेवा महिला मंडळ, तुम्हाला विचारणार आहे मी. पहिली आहे सांग कामी, दुसरी कानपाडी, तिसरी आघाऊ कामी, आणि चौथा हुंदाडा. ऐकलाय का? हा, हे 4 प्रकार मी तुमच्या समोर मांडले. आता तुम्ही कोणत्या याच्यात बसतात ते आपापल्या मनाला विचारायचं आणि त्यामध्ये ठरवायचं, बरं का. पहिली आहे सांग कामी. सासूबाईने सांगितलं, सुनबाई गॅसवरती दुधाचं पातेल आहे, दूध कधीही वर येईल, फक्त लक्ष ठेव. सासूबाई निघून जाती. सुनबाई इकडे लक्ष देते, दूध वरही जातं आणि खालही, वरही येतं आणि खालीही जातं, ही फक्त पाहत राहते. तिला म्हणतात सांग कामी. दुसरा प्रकार कानपाडी. सासूबाईनं सांगितलं, सुनबाई आज जरा खूपच थकले, जरा 1 कप चहा करते का? खूप थकले, 1 कप चहा कर. तिचं 1 नाही 2 नाही, ती बसली टेबल पुशीत बसली. सासूबाई उठली, गॅसकडे गेली, गॅस पेटवला, पातेलं ठेवलं, त्यामध्ये पाणी ओतलं, साखर टाकली, चहा पावडर टाकली, अद्रक टाकलं, दूधही घातलं, सुंदर असा चहा बनवला. पातेल्यातला चहा कपामध्ये ओतला, कपातला चहा बशीत ओतला, बशी तोंडाला लावली, तशी सुनबाई हजर झाली. सुनबाई म्हणते, अहो सासूबाई, अहो तुम्ही कशाला ताण घेतला? मला जर चहा करायचा सांगितलं असतं तर मी करून दिला असता. आता हिचे कान पाडलेले आहेत, कुणाला सांगावेत? बरं ठीक आहे सासूबाई, असू द्या, काही हरकत नाही, तुम्ही केलायच ना 1 कप, त्याच्यातला अर्धा मला द्या. ती झाली कानपाडी. तिसरा प्रकार आघाऊ कामी. सासऱ्यानं सांगितलं, सुनबाई तुझी सासू खूपच आजारी आहे, जरा मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या औषध घेऊन ये. ती गेली मेडिकलमध्ये, गोळ्या औषध घेतलं, तशी घरी माघारी फिरली. तिला वाटलं, तिने विचार केला, अरे मी जर गोळ्या औषध घरी घेऊन जाईपर्यंत माझी सासू गेलीच तर कुठं, गावाला नाही, वरती गेलीच. म्हणून असा विचार करून ती कपड्याच्या दुकानामध्ये गेली.
कापडाच्या दुकानामध्ये गेली ती आणि तिथून पांढरं कापड घेतलं. पांढरं कापड घेऊन ती कुंभारवाड्यात आली, तिथून मडकं घेतलं. मडकं घेऊन किराणा दुकानात गेली, तिथून तिनं सुतळी घेतली आणि सुतळी घेऊन घरी आली. सासऱ्याला आवाज दिला, सासरे बुवा हे घ्या गोळ्या औषध. सासरा म्हटला, बाई गोळ्या औषध ठीक आहेत, पण हे कापड सुतळ मडकं कशासाठी? ती म्हटली, सासरी बुवा खरं सांगू का, मी गेले होते गोळ्या औषध आणायला, पण मला वाटलं मी येईपर्यंत सासूबाई गेल्यात म्हणून सगळंच उरकून घेतलं. काय म्हटली? सगळंच उरकून घेतलं. याला म्हणतात आघाव कामी. आणि चौथा हुंदाडा. भाकरी जर करायला बसला ना, अख्ख्या गावाला कळतं कुणाची सून भाकरी करते. एकदा ती अशीच भाकरी करत होती, सासऱ्यानं आवाज दिला, अगं सुनबाई, अगं तुझ्या माहेराहून फोन आलाय. ती तशीच उठली. कुत्रा भाकर खाईन म्हणून, मांजर एखादी भाकर उडून नेईन म्हणून नाही. समोरच दुधाचं पातेलं होतं, भाजीचं पातेलं होतं, तेलाची केटली होती. आपा महाराज समोरच सगळं होतं. जशी निघाली तशी तेलाची केटली ठोय, तेलाची केटली ठोय, दुधाचं पातेलं ठोय, भाजीचं पातेलं. साऱ्या सासऱ्याच्या दाढे मिशे भिजून काढल्या तिनं. मला सांगा, अशी जर पत्नी असेल कल्याण होईल का जीवनाचं? नक्की पत्नी मागा तुम्ही, पण कशी? माता सीतासारखी पत्नी मागा. पतीची या माता अनुसरुनी पतिव्रता, अनुसरुनी पतिव्रता, अनुसरुनी सीतासारखी पत्नी मागा. आणि मुलगा मागायचा असेल तर प्रभू श्री रामरायांसारखा मुलगा मागा. तुम्ही मागू नका माझं असं म्हणणं नाही, नक्कीच मागा, पण काय मागा? देवा माझे मान लागो तुझे चरणी, देवा माझे मन 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 तुझे चरणी, देवा माझे मन तुझे चरणी. संसार व्यसनी काढून दी, संसार व्यसनी काढून दी. साग गग साग गग साम मम साम मम मद दद मद दद लील मम गर, साग गग साम मम साम मम मद दद मद लील मम गर सा, निसा निसा दानी दानी पद पद मम मम गम गम रे रे गम गर सा, निसा निसा दानी दानी पद पद मम मम गम गम रे रे गम गर सा, गम गर सा, गम गर सा. संसार व्यसनी काढून दी, संसार व्यसनी काढून दी. नामस्मरण तुम्ही मागा भगवंताला, नक्कीच मागा, पण काय मागा? संसार व्यसनी पाडून दी, संसार व्यसनी पाडून दी. देवा माझे मन लागू तुझे चरणी, देवा माझे मन लागू तुझे चरणी, देवा माझे मन लागू तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोनी दी, ही भगवंताला मागा आपण.
पहा, आपण मागितलं पाहिजे, नक्कीच भगवंताला मागितलं पाहिजे, पण ऐका, मागत असताना काही गोष्टी कळणं फार गरजेचं आहे. मागत असताना 5 क कळाले पाहिजे. आता महिला मंडळ सर्वांना विनंती आहे, सर्वांनी मोठ्यानं बोलायचं बरं का, फक्त कच म्हणायचं, काय दुसरं काही म्हणायला लावत नाही, फक्त क म्हणा. मागत असताना 5 मुद्दे कळाले पाहिजे. कुणी मागावं, बोला ना, कुणी मागावं, खाली बसले सगळ्यांनी बोला, कुणी मागावं. कीर्तन संपवायचं का? हा, झोपा आलात का तुम्हाला, काय भुका लागल्यात? जरा बोला ना मोठ्यानं. कुणी मागावं, क कुणाला मागावं, क काय मागावं, क कधी मागावं, क कसं मागावं, क आणि कुठे मागावं. हे 5 क कळणं फार गरजेचं आहे. मग पहा, पहिला मुद्दा घ्या, कुणी मागावं. कुणी मागितलं पाहिजे, ज्याला गरज आहे त्यानं मागावं. आणि पहा, जरा भगवान परमात्म्यानं भरभरून असं दिलं ना, त्यानं दान धर्म सुद्धा करावं. कारण मायबाप मुळातच हाताची शोभा दान देण्यामध्ये सांगितलेली आहे. हस्तस्य भूषणम दानम, सत्यम कंठस्य भूषणम, श्रोतस्य भूषणम, शास्त्रम भूषणे किं प्रयोजनम. एक ठिकाणी वर्णन केले, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेता जावे, देता देता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेता जावे. ज्याच्याकडे आहे ना दान धर्म करावा. मायबाप, दारात येणारा भिकारी हा कधी भीक मागण्यासाठी येत नसतो, त्या गोष्टीचा संदेश देतो. दादा, मागच्या जन्मी मी दान धर्म केलं नाही म्हणून आज माझी अवस्था अशी झाली. तुम्हाला जर वाटत असेल तुमची अवस्था तशी होऊ नये म्हणून तुम्ही दान धर्म करा. म्हणून या जगामध्ये बळीराजाला अन्नदाता म्हटले आणि महिला मंडळांना अन्नपूर्णा म्हटले. पण आपलं कसं आहे, जे पोटभर जेवण करून येतात आपण त्यांनाच आग्रह करतो, तात्या जेवा ना थोडं. अहो नाही म्हणे, आत्ताच जेवण केले, अहो थोडंसं खा, आज गुलाबजामुन केले, थोडंसं खा, एखादा खा. हा बरोबर ना. जे जेवण करून येतात आपण त्यांना आग्रह धरतो. पण मायबाप, जो उपाशी पोटी आहे ना, त्याला फक्त तुम्ही तांब्याभर पाणी, जरी तांब्याभर पाणी नाही पाडलं तर ग्लासभर पाणी आणि कोरभर भाकरी खाऊ घाला. एखाद्या गरीब माणसाला तुम्ही कोरभर भाकरी खाऊ घातली ना, तर ती भाकर एखाद्या गरीबाच्या ऐवजी तुम्ही देवाला खाऊ घालता, त्याचा असा अर्थ होतो. कारण भगवान परमात्मा सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला, देव नटला, भरून उरला चारा चारी, भरून उरला चारा चारी, देव नटला, विठ्ठल जयी स्थळी भरला, हरीचा नामधारी उरला, आज दारुकिये विठ्ठल 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 विठ्ठल. वा वा. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव भरून उरला चारा चारी, देव नटला नाना परी. भगवान परमात्मा सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळासी सैव पसारा, आभाळाच मगाई आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना पार, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. फिरत्याचा का वरती देसी मातीला का, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा
गरज असेल त्यानं मागावं आणि ज्याला भरभरून असं दिलंय ना त्यानं दान धर्म करावं. म्हणून कुणी मागावं हे कळलं पाहिजे. ज्याला गरज आहे त्यानं मागावं.